गेल्या 6 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांचं पाणी आता पात्राबाहेर पडलेलं आहे आणि त्यामुळे प्रयाग संगम हा जो 5 नद्यांचा मिळून होणारा संगमाचं ठिकाण आहे ते संपूर्णतः जलमय झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणावर हे सगळं पाणी प्रयाग संगमाच्या ठिकाणी जमलेलं आहे। आजूबाजूची शेती जी आहे ती देखील आता पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे। या प्रयाग संगमाच्या शेजारी जे दत्त मंदिर आहे त्या दत्त मंदिर परिसरामध्ये देखील आपल्याला पाणी आहे ते बघायला मिळते। खरं तर कुंभी, कासारी, तुळशी, धामणी, भोगावती अशा 5 नद्यांचा संगम या ठिकाणी होतो आणि इथूनच पंचगंगा नदी पुढे प्रवाहित होते आणि त्यामुळे पंचगंगा नदीचं उगमस्थान म्हणून देखील या सगळ्या प्रयाग संगमाकडे बघितलं जातं आणि त्याच प्रयाग संगमाच्या ठिकाणची स्थिती मी तुम्हाला आता दाखवतोय। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 33 फुटांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या नद्यांवरील जवळपास 40हून अधिक बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। विशेषतः लघु आणि मध्यम प्रकल्पामधील पाणी जे बाहेर पडतंय ते मोठ्या प्रमाणावर या सगळ्या नद्यांमध्ये येते आणि त्यामुळे देखील या सगळ्यांच्या नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना बघायला मिळते आणि परिणाम म्हणून आपण बघतोय की कशा पद्धतीचं पाणी या सगळ्या प्रयाग संगमाच्या ठिकाणी जमल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने या सगळ्या नदीकाठच्या गावाला सतर्कतेचा इशारा आहे तो दिलेला आहे। काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे कारण जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात अजूनही दमदार असा पाऊस पडतोय आणि त्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढ होणार आहे। मात्र एकूणच आपण बघतोय प्रयाग संगम हा जो पंचगंगा नदीचं उगम स्थान आहे त्याचा सगळा परिसर जो आहे तो आता पूर्णतः जलमय झाल्याचं बघायला मिळतंय। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।